हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप
लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी 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 म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर 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 सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया आपुलिया हिता जो असे जागता
अहिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीते श्रवण गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होते जय सात्विक कुळी कन्या पुत्र होते जय सात्विक दयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घड त्यांची सेवा तुका म्हणे मज घड त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई
कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक कुळी कन्या पुत्र
आपुलिय हित जो असे जगता, आपुलिय हित जो असे जगता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. विठ्ठल विठ्ठल. महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा मनोनिया. समाजाचं होणारं पतन हे संतांना काही पावलं नाही, आणि म्हणून साधू संतांनी स्वतःच्या व्यक्तिगत प्रपंचाकडे दुर्लक्ष करून जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आतोनात प्रयत्न केले. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविते परोपकारे. जगाचं कल्याण व्हावं या दृष्टिकोनातून साधू संतांनी आपलं आयुष्य वेचलं. त्यासाठी मजल दर मजल करत वाड्या वस्त्या पिंजून काढल्या. का तर समाज सन्मार्गाला लागावा. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. समाजातलं सुख वाढावं, समाजातला धर्म टिकावा, या दृष्टिकोनातून साधू संतांनी काम करायला सुरुवात केली. जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांनी
मोठ्या प्रमाणात प्रबोधनाची चळवळ राबवली. ज्याची गरज आहे तशा पद्धतीचं तत्वज्ञान सांगण्याची उपाययोजना ही जगद्गुरू भगवान श्री तुकाराम महाराजांनी केली. एका गावामध्ये कीर्तनाला गेले, लोकांना उपदेश केला. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाशा आयुष्याचा. सगळ्यांना विनंती केली की बाबांनो, माझा एवढाच उपदेश आहे तुम्हाला की तुम्ही तुमच्या आयुष्याचा नाश करू नका, सन्मार्गाला लागा, योग्य रस्त्यानं वाटचाल करा. काय त्या गावातले लोक जाणते होते. गावातील 25% लोकांवर त्या वाक्याचा परिणाम झाला. गावातले 25% लोक सुधारले. त्यांना कळलं की महाराजांनी सांगितलं आयुष्याचा नाश करायचा नाही, सन्मार्गानं जगायचं, आयुष्य सत्कारणी लावायचं. पण 75% लोकांवर मात्र काही सुद्धा परिणाम झाला नाही. गावातली कार्यकर्ते मंडळी, सप्ताहाचे आयोजक दुसऱ्या दिवशी जगद्गुरू भगवान श्री तुकाराम महाराजांना भेटायला गेले. म्हटले, महाराज काल तुम्ही आमच्या गावात आले बरं का, फार चांगला उपदेश तुम्ही केला, जगण्याचे चांगले मर्म आमच्या गावकऱ्यांना सांगितले. पण गावातले 25% लोक सुधारले, 75% लोकांमध्ये काहीच बदल नाही. तुकाराम महाराज म्हटले, काय झालं काय? अहो महाराज, आमच्या गावातल्या लोकांना गर्वच लय झालाय हो. म्हटले, त्यांना मानपान दिल्याशिवाय ते ऐकत नाही. त्यांना आहे ना हातापाया पडावं लागतं, त्यांना सन्मान द्यावा लागतो, मग ते ऐकतात. भगवान श्री तुकाराम महाराज म्हटले, तेवढीच अडचण आहे का? काय हरकत नाही म्हटले, तीच जर अडचण असेल तर आपण त्यांना मानसुद्धा देऊ, आपण त्यांचा सन्मान करू, त्यांना मोठेपणा देऊ. जा म्हटले तुम्ही, मी येतो. दुसऱ्या दिवशी भगवान श्री तुकाराम महाराज आले आणि असं वागा, तसं वागा, ते चांगलं नाही, हे वाईट असं सांगितलंच नाही. आले तसे लोकांचे पायच धरले. आले तसे पायच धरले. वा म्हटले, तुमच्या पाया पडतो मी, लागून या पाया, विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी ना. मी म्हटले, ते भगवान श्री तुकाराम महाराज म्हटले, तुमच्या पाया पडतो, फक्त हातानं टाळी वाजवा आणि मुखानं देवाचं नाव घ्या. अहो जे अहंकारी होते त्यांना असं बरं वाटलं, म्हणे हाताला ट्रेंडिंगला आहे, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. अहो याचं नाव घेतल्यावर यमाला तर कप सुटतो असं ऐकलं होतं. आणि एवढा मोठा माणूस आमच्या पाया पडतो. त्यांना इतकं बरं वाटलं, ते म्हटले माळाच घालायचा आता मात्र भगवत भक्तीला आपण लागायचं, कारण महाराज स्वतः आपल्या पाया पडले. त्यांना भलता आनंद झाला. 25% लोक गावातले पुन्हा सुधारले, बदल झाला त्यांच्यामध्ये. पण राहिले किती आता? 50% लोक तसेच राहिले. पुन्हा दुसऱ्या दिवशी कार्यकर्ते भगवान श्री तुकाराम महाराजांना भेटायला गेले. म्हटले, महाराज काय राव, तुम्ही एवढं मोठं तुमचं व्यक्तिमत्व, जग तुमच्या पाया पडतं आणि तुम्ही आमच्या गावात येऊन नालायक लोकांच्या पाया पडले. पण म्हटले, महाराज तुम्ही पाया पडल्यामुळं आमच्या गावातले पुन्हा 25% लोक सुधारले. पण महाराज अजून 50% लोकांमध्ये काहीच बदल नाही. तुकाराम महाराज म्हटले, आता तुम्ही तुमच्या गावातल्या अडचणी मला सांगू नका, मला कळालं आता काय केलं पाहिजे.
मी करतो म्हणे आता उद्या काय करायचं ते. दुसऱ्या दिवशी भगवान श्री तुकाराम महाराज आले. असं वागा तसं वागा, हे चांगलं नाही ते वाईट असंही नाही केलं, पाया पडून विनंती पण नाही केली. आले तसे मजबूत लावला महाराज भगवान श्री तुकाराम महाराजांनी. किती सांगू तरी नाही कती भटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील. ते म्हटले शिंदळीच्या नो, तुम्ही जर माझं ऐकलं नाही ना, पुढं तुम्हाला पश्चाताप करावा लागल, रडावा लागल. काय माय गेली होती भूतापाशी, हरिनये मुखाशी. आई माईवरनं शिव्या दिल्या बा भगवान श्री तुकाराम महाराजांनी. आणि मग शिव्या दिल्यानंतर ते जे 50% लोक राहिलेले होते, त्यांच्यातल्या काही लोकांना असं वाटलं, म्हणे हा बाबा पहिल्यांदा आला तेव्हा समजून सांगत होता, दुसऱ्यांदा आला तेव्हा पाया पडून सांगत होता, आता तिसऱ्यांदा आला तेव्हा शिव्या देऊन सांगतोय, आणि आता जर नाही ऐकलं तर उद्या दांडकं घेऊन यायला बसलं. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माती हानू काठी. म्हटले हे दांडकं उद्या घेऊन यायला बसलं. महाराजराव एवढं चांगलं समजून सांगत होते, आपण ऐकलं नाही. आता महाराज शिव्यांवर आले, महाराजांनी आपल्याला शिव्या दिल्या. आता हे वाईट वागणं काही बरं नाही. आता आपण आपल्या आयुष्यामध्ये बदल करायचा. आपण जगद्गुरू भगवान श्री तुकाराम महाराज जो मार्गानं आपल्याला जायला लावताय त्या मार्गानं जायचं. 25% लोक गावातले पुन्हा सुधारले. शिव्या म्हणतात ना ते, लातो के भूत बातों से नाही मानते, तसे ते शिव्या देऊन सुधरवले भगवान श्री तुकाराम महाराज. तरी गावामध्ये 25% सडका माल राहिलाच, त्याच्यात काही बदल नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी कार्यकर्ते भगवान श्री तुकाराम महाराजांकडे आले आणि तुकाराम महाराजांना म्हटले, महाराज लय उपकार झाले हो तुमचे, तुम्ही संतमाय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो. काय तुमचं गुणगान गावं. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धारावे जन जड जीव. महाराज तुमच्यामुळं आमचं 75% गाव सुधारलं. पण महाराज अडचण आहेच हो, 25% लोकांमध्ये अजूनही काही बदल नाही. भगवान श्री तुकाराम महाराजांनी त्या सगळ्या कार्यकर्त्यांना बसून घेतलं आणि म्हटले, बाळांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की 75% गाव जे सुधारलं ते माझ्यामुळं सुधारलं, तर हा तुमचा गैरसमज आहे. आमचं कर्तव्य फक्त पत्र टाकणं आहे. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. आम्हाला फक्त काय चूक आणि काय बरोबर हे सांगण्यासाठी देवानं आम्हाला पाठवलंय. आम्ही वैकुंठवासी आलो ह्याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आमचं काम एवढंच आहे, समाजाला खरं काय आणि खोटं काय हे दाखवणं. सारा फक्त रस्त्यावर प्रकाश टाकायचं काम करतो. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. खरं काय आणि खोटं काय सारासार विचार करा. उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे. आम्ही समाजाला फक्त खरं काय खोटं काय हे दाखवायचं काम करतो, पण खऱ्या वाटेने तेच जातात.
मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेच पंथे चालो जाता न पडे गुंता कोटे काय. आम्ही दाखवलेल्या मार्गानं गेल्यानंतर माणसांचा फायदाच होतो, तोटा काही होत नाही. पण पोरांनो खरं सांगू का, आम्ही दाखवलेल्या सत्याच्या मार्गानं तेच जातात ज्यांचे आईबाप दर्जेदार असतात. अभंगाचं पहिलं जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज सांगतात की आम्ही मार्ग दाखवण्याचं काम करतो, पण आम्ही दिलेला डोस त्यांनाच लागू होतो ज्यांचे आईबाप दर्जेदार असतात. आपुलिया हित जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. हे साधू संतांचं वैज्ञानिक बोलणं आहे, हे विज्ञानाला धरून आहे. याच्या मागे अंधश्रद्धा नाही, फापट पसारा नाही, याच्या मागे फार मोठं विज्ञान आहे. आणि आपले संत हे विज्ञानवादी आहे, निसर्गाला मानणारे. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. ते म्हणतात जिथे भगवत भक्त जन्माला येतात ते कुळच दर्जेदार आहे, ती भूमीच दर्जेदार आहे, त्याच्याशिवाय भगवत भक्त जन्माला येऊ शकत नाही. आणि आपण बघा विज्ञानाच्या कसोटीवर साधू संतांचं बोलणं किती खरं आहे. तुम्ही बघा 2025 मध्ये जर एखाद्या माणसाला एखादा आजार झाला आणि तो जर डॉक्टरांकडे गेला तर हल्ली डॉक्टर काही प्रश्न विचारायला लागले. डॉक्टर पहिला प्रश्न हाच विचारताय, का हो हा आजार तुमच्या घराण्यात अगोदर कोणाला होता का? ते पेशंट जर म्हटलं ना डॉक्टर कोणालाच नव्हता हो मलाच झाला, ते डॉक्टर इतके खुश होतात, म्हणतात मग टेन्शन काला घेता, मै हो ना, मी आहे, मी देतो तेवढी ट्रीटमेंट बघतो, तुम्ही व्यवस्थित घ्या, मी तुम्हाला 99% खात्री देतो तुम्ही बरे व्हाल. 99% तुम्हाला खात्री देतो. का तर तुमच्या घराण्यात हा आजार अगोदर कोणालाच नव्हता. पण जर का पेशंट म्हटला व डॉक्टरला, डॉक्टर आमच्या आजोबाला हा आजार होता हो, किंवा आमच्या आईला हा आजार आहे हो, ते डॉक्टर तोंड छोटं करतात, अरे देवा आजोबाला होता काय, आईला होता. हे बघा साहेब, मी तुम्हाला बरं करण्याचा 100% प्रयत्न करतो,
पण तुम्ही बरे व्हाल याची मी तुम्हाला 100% खात्री देऊ शकत नाही. का? ते डॉक्टर म्हणतात साहेब हा आजार तुमच्यात अनुवंशिकतेने आलाय. पिढ्यानुपिढ्या ह्या पिढीकडून पुढच्या पिढीकडं, पुढच्या पिढीकडून त्याच्या पुढच्या पिढीकडं तो आजार संक्रमित झाला आणि त्याच्यामुळं तुम्हाला तो आजार झालाय. हा तुमचा अनुवंशिक प्रॉब्लेम आहे. 400 वर्षापूर्वी आमच्या साधू संतांना कळालं होतं रोग जर अनुवंशिकतेने येऊ शकतो तर संस्कार सुद्धा अनुवंशिकतेनेच येतात. म्हणून तुम्हाला सांगतो आपली जुनी लोक इतकी हुशार होती, रूप पाहत नव्हती, कुळ पाहायची, कुळ. आणि त्याच्या मागची धारणा अशी होती की कुळ जर दर्जेदार असेल तर पुढच्या पिढ्या सुद्धा दर्जेदार निघतील. रूप पाहण्याची पहिल्यांदा पद्धत नव्हती. बघा आपल्या आजी आपल्याला सांगतात की मी त्यांना पाहिलंच नव्हतं, डायरेक्ट हळदीतच दिसले. का? पूर्वी रूप पाहण्याची पद्धत नव्हती, गुण पाहण्याची पद्धत होती. अनेक आमचे आजोबा मंडळी पण सांगतात कशाचं काय, आमचा बाप म्हटलं जमलं तुझं जमलं तर जमलं, आम्ही काही पोरगी पाहायला गेलो नाही. का? जुनी लोक त्या कुळाचे गुण तपासायचे. यांचा नका वाच, हे पण वाचते ते वाचते, थापराव दे चाल. त्या गुण तपासल्यामुळं पुढच्या पिढ्या सुद्धा कशा पद्धतीने दर्जेदार निर्माण व्हायच्या. ते हे एवढ्या 10-20 वर्षात रूप पाहायची जास्त सवय झाली हो. मला ती कॉलेजमध्ये आवडली. अहो 1.5 महिन्यात तिला दुसरा आवडला गेली. ती रूपावर बाळलेली लोक बऱ्याचदा अयशस्वी आहे आणि गुणावर बाळलेली लोक यशस्वी आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि त्यामुळं आपल्या पुढच्या पिढ्या जर आपल्याला दर्जेदार घडवायच्या असतील तर पहिल्यांदा चांगल्या कुळातल्या मुली आपल्या घरात आल्या पाहिजे आणि चांगल्या कुळातल्या मुलांना आपल्या मुली दिल्या पाहिजे. कुळ तपासलं पाहिजे. महाराज लय भारी म्हणतात बघा, ते जातीला महत्व देत नाही. ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाया आठवी ते विठोबाचे. बघा गुणाला किंमत दिली आहे. ते म्हटले ते माझे खऱ्या अर्थानं सोयरे जे विठ्ठलाचे भक्त आहे, जे विठ्ठलाचे पाय आठवतात ते खऱ्या अर्थानं आमचे नातेवाईक आहे. आणि मी आज प्रामाणिकपणे हेच सांगतोय गावगाव जाऊन, तुम्ही संबंध करत असताना ना पोरगा माळकरी आहे का ते बघा. संबंध करत असताना मुलगी माळकरी आहे का ते बघा. आता पोरी जर नवरदेवाचं नाव घेताना चिकन मटन म्हणत असतील तर फार अडचणीचे विषय. मुळात आपण संस्कारांपासून बाजूला गेलो हे आपल्याला मान्य करावा लागल. आज लोक पैशांच्या मागे इतक्या मोठ्या प्रमाणात पळताय, प्रसिद्धीच्या मागे इतके मोठ्या प्रमाणात पळताय आणि त्या पैशांच्या मागे पळत असताना, प्रतिष्ठेच्या मागे पळत असताना घरात संस्कार देण्यापासून दूर राहत आहे. आमची पोरं काय करतात हे आम्हालाच माहीत नाही का आम्ही पैसे कमावण्यामध्ये व्यस्त आहे. आमची पोरं काय करतात आम्हालाच माहीत नाही का आम्ही निवडणुका लढवण्यामध्ये व्यस्त आहे. आज देशभर जो पुण्यातला विषय गाजतोय प्रकरण ते साधन आहे हो. दोन्ही परिवार मजबूत आहे, हलके नाहीचे. माझे त्या परिवारांशी जवळचे संबंध आहे. दोन्ही परिवारांसोबत त्या आळंदी देऊच्या जवळ असलेले ते परिसर आहे, त्यामुळे आम्ही ते भाग जवळून पाहिले. एक परिवार मुलीला हुंड्यामध्ये फॉर्च्युनर देतोय म्हणजे हलका नाही, मजबूत आहे. आणि एक परिवार लग्नाला अजित दादा बोलवतोय
म्हणजे परिवार हलका नाही, मजबूत आहे. पण काय दुर्दशा झाली आज. एक परिवार रडतोय मुलगी गेली म्हणून, आणि एक परिवार रडतोय तुरुंगात डांबलं म्हणून. दोन्ही परिवारांची आज दुर्दशा झाली. कधी आपण शोधणार आहे का या सगळ्या घटनांचे काय कारण असतील. याचे एकमेव कारण एवढंच आहे, आम्ही धर्मापासून बाजूला गेलो. एवढं एकच कारण आहे, दुसरं काहीच कारण नाही. यतो धर्मस्ततो जयः. जिथं धर्म आहे तिथंच विजय. आणि म्हणून जुन्या जाणत्या सगळ्या आपल्या पूर्वजांनी जे सांगितलं ना, धर्माला धरून राहा, धर्माला धरून राहा, धर्माला धरून राहा, त्याचं एकमेव कारण आहे, धर्मच तुमच्या जीवनामध्ये सुख देतो, धर्मच तुमच्या जीवनामध्ये शांती देतो. जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज म्हणतात, जीवनात करायचंय काय तर धर्माने वागायचंय, बाकी काय नाही. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. आमचं जर महत्त्वाचं कार्य जर काय आयुष्यामध्ये, तर भगवंताच्या नामाचा अंगीकार करणं, त्याचा प्रचार प्रसार करणं, धर्मानं वागणं. सगळ्या दुःखाचं कारण आम्ही धर्मापासून बाजूला गेलोय. आज तक्रार एक नाही हो, म्हणजे आम्ही म्हणतोय आमची शिक्षण झाली. ज्या घटना आपण मोठ्या मोठ्या परिवारांमध्ये पाहतोय, एखाद्या मुलीचा छळ होतोय, एखादा मुलगा दुःखी आहे आपल्या प्रपंचामध्ये, काय कारण काय. शिक्षण झालेली काय, कोणाचं BSc झालंय, कोणाचं MSc झालंय, कोणाचं MCom झालंय, मग अडचण काय. आम्ही व्यावहारिक शिक्षण घेत असताना धार्मिक शिक्षणापासून बाजूला गेलो. व्यवहाराची आणि धर्माची पूर्वीच्या काळात जी जोड होती, ती जोड कुठेतरी विसंगत झाली, बाकी काहीच कारण नाही. आर्थिक दृष्ट्या मी तुम्हाला सांगतो 100% समाज पुढे चाललाय. पायी फिरणारा माणूस AC गाड्यांमध्ये फिरायला लागला, काय पाहिजे अजून. झोपडीत राहणारा माणूस सिमेंट काँक्रीटच्या घरात राहायला लागला, काय पाहिजे अजून विकास. पण या भिंती बांधत असताना
मोठ्या मोठा व्यावहारिक विकास करत असताना आम्ही समाधान कुठं हरवून बसलोय? हे सगळे जे चुकीचे प्रकार समाजात मोठ्या प्रमाणात वाढताय. धर्म सोडला दादा, धर्म सोडला, बाकी काहीच याचं उत्तर नाही. एवढं एकमेव उत्तर आहे. मला तुम्हाला तो विषय सांगतो मी. परवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोठं व्यक्तिमत्व आहे अतुलजी लिमये. आपण यूट्यूबला सर्च करा. त्यांनी मला एक किस्सा सांगितला. ते म्हटले की कोपर्डीची जी घटना घडली होती, एका अल्पवयीन मुलीवर 3 ते 4 नराधामांनी बलात्कार केला होता आणि तिला मारून टाकलं होतं. त्या घटनेनंतर एवढा आक्रोश निर्माण झाला होता समाजामध्ये की जवळजवळ 57 ते 58 मोर्चे निघाले त्या ताईसाठी. म्हणजे कोर्टात नेत असताना त्या गुन्हेगारांवर आपल्या पोरांनी हल्ले चढवले, इतका समाज तापलेला होता. आणि ती घटना जेव्हा कोपर्डीत घडली तेव्हा समाजातली मोठी मोठी माणसं तिथं भेट द्यायला जात होते. मुख्यमंत्र्यांपासून तर सामान्य आपापल्या क्षेत्रात काम करणारी माणसं त्या परिवाराचं सांत्वन करण्यासाठी जात होते. आमचे अतुलजी लिमये सुद्धा त्या परिवाराचं सांत्वन करण्यासाठी गेले होते. आता दुःखद वातावरण. शेवटी ज्या घरातलं व्यक्तिमत्व गेलंय तिथं शांतता असते. ते ऐकलं तेव्हा माझ्या अंगावर काटा आला. तुम्ही विचार करा, अन्न एक 75 वर्षांचे आजोबा काठी टेकत टेकत आले. त्यांना समजलं की कोणीतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी व्यक्ती येते म्हणून ते आवर्जून आले. त्यांच्या जवळ बसले आणि म्हटले, साहेब ही घटना तुम्हाला का घडली माहिती आहे का? काय उत्तर देणार? शेवटी घटनेला अनेक कंगोरे असतात. अतुलजी म्हटले, असं का विचारताय तुम्ही? नाही म्हटले, मला माहिती आहे ही घटना का घडली. मला 100% माहिती आहे म्हटले ही घटना का घडली. अतुलजींनी हात जोडून विचारले, बाबा काय तुमच्याकडे उत्तर आहे, का घडली अशी घटना? दादा त्या आजोबांनी उत्तर दिलं, साहेब या गावातला हरिपाठ 5 वर्ष झाले बंद आहे म्हणून ही घटना घडली. दादा सगळ्या अडचणी, एवढ्या उत्तरात सगळ्या अडचणी सापडतील आपल्याला. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. त्याचा अंगच हरिरूप होतो. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. सगळीची व्यक्तिमत्व आहेत. छत्रपती शिवाजी महाराज असू द्या, नाही तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू, ही सगळी व्यक्तिमत्व जी घडली ती कीर्तन प्रवचनात घडली. हो, धर्माने त्यांना वाट दाखवलेली आहे. शिवराय व्यस्त त्यांच्या सगळ्या कामकाजातून वेळ काढून जे कीर्तनात येऊन बसत होते, का त्यांना त्यातून वर्म सापडत होते, त्यांना त्याच्यातून मर्म दिसत होते आयुष्याचे. आणि आज दुर्दैवानं आम्ही त्यापासूनच लांब गेलो. आता विना घेताना मला अगोदर ज्यांनी पंचपदी गायली ते म्हटले आज लेट आले. अरे लोकांना म्हणा ना कधीतरी तुम्ही लेट का येताय,
कधीतरी म्हणा. म्हणजे आम्ही फक्त आमच्या पाहुण्या रावळ्यांना खुश करणार आहे. टायमिंग काय आहे? 12ला आम्ही पोचणार तिथं. कीर्तनकार म्हटलं मग 12ला लोक आल्यावर चालू करतो. अहो 3 वाजतील ना तुम्हाला इथंच. त्याला मधला मार्ग काढावा लागतोय आणि 10चं कीर्तन कसं बस 10:30ला सुरू करावं लागतंय. आणि एकमेव कारण आम्हाला त्या तत्वज्ञानाचं महत्व राहिलं नाही राहिलं. आम्हाला त्याची गरज वाटत नाही. बर भाऊ किती भारी वाजवते. आम्हाला त्याची आवश्यकता वाटत नाही. हीच सगळ्या अडचणीचं कारण आहे. तुम्हाला जर सुखी समाधानी परिवार शोधायचे असतील ना, कधीतरी आमच्या सोबत चला. मी दाखवतो तुम्हाला. जेमतेम खाऊन पिऊन एकदम आनंदी, पण त्या घरात समाधान आहे. सासू सुना एकमेकींशी बोलतात, बाप लेक एकमेकांसोबत बोलतात, भाऊ भाऊ एकमेकांसोबत बोल. आज काय झालंय परिवारामध्ये तुम्ही मला सांगा. बंगले मोठे, सासू सुना बोलती नाही. बंगले मोठे, बाप लेक बोलत नाही एकमेकांसोबत, चुलते पुतणे बोलत नाही. प्रत्येकाकडे 1.5 लाखाचा मोबाईल आहे. प्रत्येकीच्या अंगावर भलं मोठं सोनं आहे. धर्मापासून बाजूला गेलो. बर घरातल्या करत्या माणसाचं काम आहे हो. घरातला करता माणूस काय करतोय माहितीये का? परिवारातली एकाची बाजू घेतोय. आज एक तर बायकोचीच बाजू घेतोय, नाही तर सुनबाईचीच घेतोय. एक तर बायकोला बाजूला टाकीतय किंवा सुनबाईला बाजूला टाकीतय. माझं प्रामाणिक, जाऊ दे बोलू द्या, 15 मिनिटात संपणार आहे. माझं प्रामाणिक मत आहे, बरोबर बोलू नका रे. ते पूर्वी जे आपलीच भावकी वाढायची ना, त्याच्यात जे समाधान होतं ते गेलं ना. पोरांना बुंदीच्या पाट्या उचलणं काय प्रकार असतं माहित नाही हल्लीच्या. अहो मी लहान होतो, आम्हाला असली आवड होती वाढायची, पण आमच्या वाट्याला मीठच यायचो. मीठ वाढा तुम्ही. आणि मोठे झालो तर उक्ता कार्यक्रम द्यायची सवय चालू झाली समाजात. हे सगळा प्रॉब्लेम जो झालाय तुम्हाला सांगतो, आपली माणसं माणसात राहिली नाही. माझी पुन्हा इच्छा आहे की पुन्हा ते सुरू व्हावं. भारतीय बैठक पंक्ती धरायच्या आणि भावकीतल्या पोरांनी वाढायचं. त्यांची नम्रता वाढलो, ती वाढायची सवय लागली ना. घ्या अण्णा, घ्या दादा, परिचय होतात. बरं प्रेमानं वाढितो आपला माणूस आपल्या माणसाला, हक्काने वाढितो. मी तुम्हाला सांगतो एक साधा पर्याय. घरातल्या करत्या माणसानं बायकोची बाजू घ्यायची नाही आणि सुनबाईची बाजू घ्यायची नाही. फक्त 10 रुपयाचा हरिपाठ आणा आणि सासूला म्हणावा तू पुढं म्हणती माग म्हणल. कसं घर रांगेवर येत नाही मला सांगा. सासूला वाचता येत नाही, तू बसून राह, सुनबाई वाचील आणि तू ऐक. अहो हेच चालत होतं पूर्वी घरांमध्ये. हेच व्हायचं. दिवसभर काही वाहू द्या, संध्याकाळी हरिपाठाला एकत्र येत होते. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, माग घरातली बाकीची माणसं करकटावरी ठेवून या तुळशी हार गळा कासे पितांबर. मग बाकीची माणसं आवडे निरंतर हेची ध्यान. अहो त्याच्यातनं काय होत होतं, सासू सुनांमधलं तर प्रेम वाढतच होतं. पण घरातली जी पोरं बाळ आहे ना, जे आता गेममध्ये अडकलेले, जे आता टी व्हीमध्ये गुंतलेले, जे आता मोबाईलमध्ये गुंतलेले, अहो ती पोरं पण घडत होती हो. त्यांना ताल येत होता, लय कळत होती, त्यांना गाणं कळत होतं. बरं संगीत साधन आहे. आयुष्यात जर संगीत नसेल तर आनंदच नाही. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. अहो भावनेने गीत गाव, गात जागा प्रेम मागा विठ्ठला. अहो आपला समाज गाणार आहे, पावल्या खेळणार आहे. गेल्या जात्यावरच्या आमच्या ओव्या संपल्या, समारंभांमधली आमची गीतं संपली. फक्त पार्लरवाल्यांना जोरात पैसा चाललाय.
तुम्हाला पटतंय का नाही फक्त मला सांगा. मी काय म्हणतो, ह्या प्रगतीच्या सगळ्या क्षणांचा आपण आनंद घेऊ, पण आपलं मूळ आपण सोडता कामा नये. आज मला सांगा, काय आपले पूर्वज होते अहो, ज्या काळामध्ये मानेवर तलवार ठेवून आपली लोक धर्मांतरित केली जात होती, त्याही काळामध्ये कपाळावरचा टिळा वाचला पाहिजे म्हणून शिवराय शंभूराजांनी संघर्ष केला. आणि आज आमच्या लोकांना कोण टिळा लावल्यानंतर हटकावणार नाहीये, पण कपाळ लांड ठेवायची सवय लागली. आज तुम्ही कर्तबगार घराणी बघा, उंबरठा लढायच्या अगोदर टिळा लावतात. मला टिळा कसा अपेक्षित आहे माहिती आहे का, गुलकाडी सारखा नाही, हे आमच्या शुभम महाराजांनी लावला असा. भला मोठा टिळा दिसला ना कपाळावर, बरं वाटतं, समाधान वाटतं. त्या माणसाकडे पाहून राम आठवतो, कृष्ण आठवतो, विठ्ठल आठवतो. माझी प्रामाणिक इच्छा आहे, आपले घर सुखी समाधानी राहावा ना, घरातल्या करत्या माणसांनी कपाळाला टिळा लावला पाहिजे. अहो परवा मी तेच सांगत होतो, मला कीर्तन संपल्यावर एक जण म्हटला, टिळ्यावाल्यांनी काय दिवे लावले माहिती, हे अशा पळवाट शोधायच्या का आपणच. बरं मला सांगा, कुठं सगळं स्वच्छ आहे तेवढं मला सांगा. आता देशामध्ये पोलीस प्रशासन आहे, सगळे पोलीस दडावर आहे का? आज अनेक प्रकरण फक्त मीडिया उचलून धरते म्हणून पोलिसांना गांभीर्याने घ्यावे लागतात. त्या वैष्णवी आगवण्याला जो न्याय मिळाला ना, फक्त मीडियामुळे मिळाला, नाही तर मिळतच नव्हता, दाबलाच जात होता विषय. पण जेव्हा मीडिया कामाला लागली आणि देशातला सगळा समाज पेटून उठला, तेव्हा त्या वैष्णवी आगवण्याला न्याय भेटलाय. म्हणजे काय होते, प्रशासन कुठं तरी कुणाच्या तरी खाली दबतं ना, नाही दबलं पाहिजे ते. आता आमची एक मैत्रीण गुन्हा दाखल करायला गेली 8 दिवसापूर्वी, आणि चौकीतून बाहेर आली आणि म्हटली माझ विनयभंग झाला, आता कोणाकडे गुन्हा दाखल करायला जायचं. हे वैद्यकीय क्षेत्र आहे देशात, सगळे डॉक्टर शहाणे आहे का? 15 दिवसापूर्वी एक पोट दुखत म्हणून गेलं, बाहेर आल्यावर म्हटलं किडनीच काढून घेतली, आता कुठं रडत बसता. मग मला सांगा, सगळं पोलीस प्रशासनातील माणसं चांगली नाही, मग बरखास्त करायचं का पोलीस प्रशासन देशातलं? सगळे वैद्यकीय क्षेत्रातील माणसं चांगली नाही, मग वैद्यकीय क्षेत्र बरखास्त करायचं का? अहो एखादा 2 पोलीस जरी चुकीचं वागले असले तरी उरलेल्यांनी देशाचं रक्षणच केलंय. एखादा डॉक्टर जरी चुकीचा वागला असेल, उरलेल्यांनी रुग्णांची सेवाच केली. तसा एखादा टिळ्यावाला चुकीचा वागला असेल व गावात, पण उरलेल्यांनी गावातला धर्मच टिकवून ठेवलाय. आणि त्या धर्माचे पाईक तुम्हाला आम्हाला सगळ्यांना व्हायचंय. त्याच्याशी एकनिष्ठ जर आपण राहिलो तर पुढच्या पिढ्या घडणारे, त्या संस्कारी राहणारे. मी तुम्हाला विनंती करतो दादांनो, एथ वडील जे करीती तया नाम धर्म ठेवीती. शेवटी वाढ वडिलांकडे बघून पुढच्या पिढ्या घडतात. तो बापच जर नालायक असेल तर काय आदर्श घ्यायचा त्या पोरांनी? आईच जर चांगली नसेल तर काय पुढच्या पिढ्यांनी आदर्श घ्यायचा? आमच्या बापाकडे बघून आम्हाला लाज वाटली पाहिजे. अरे नाही, आमच्या बापाचं नाव लय मोठं आहे राव, आमच्या बापाचं काम लय मोठं आहे राव. आता परवा आमचा एक जोडीदार आहे, लय दारू प्यायला लागला, लय प्यायला लागला. मी म्हटलं दादा इतकं पण नका पिऊ, लिव्हर जातील. म्हटलं आमच्या घराण्यात कोणाचं नाही गेलं आतापर्यंत, आता काय करायचं? म्हणजे अख्खं घरानं पेतच जगलं म्हटलं आमचं, कोणाचंच लिव्हर गेलं नाही, मग कसं जाईल? असे जर आदर्श परिवारांमध्ये निर्माण होत असतील तर धोका आहे. जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज म्हणतात, नाही शेवटी दर्जेदार पिढी जर दिसली, शिव्या दिल्या मी बोलत नाहीये, आपल्या कोर्टाच्या भाषेत बोलायचं झालं तर ज्याने चूक केली त्याला शिक्षा आहे. पण धर्माच्या भाषेत बोलायचं झालं, ज्याने चूक केली त्याच्या आईबापाला शिक्षा आहे. धर्माची भाषा वेगळी आहे. तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय. भगवान श्री तुकाराम महाराज म्हणतात, नालायक पोरांच्या आईला नरकात जावं लागत.
वाईट पोरं दिसल्यानंतर त्याला नाही शिव्या दिल्या, काय माय गेली होती भूतापाशी, म्हणजे आईला शिव्या दिल्या. मग धर्माची भाषा वेगळी आहे, कायद्याची भाषा वेगळी आहे, कोर्टाची भाषा वेगळी आहे. ज्याने गुन्हा केला त्याला शिक्षा, पण धर्माच्या भाषेत आई बापाला जबाबदार धरलं जातं. आज जी पोरं पोलिसांचे फटके खाताय ना, उत्तर एकच आहे, योग्य वयात आई बापानं फटके दिले नाही. ज्या पोरांना योग्य वयामध्ये आई बापानं फटके दिले ना, त्यांना पोलिसांचे फटके खायची वेळ आली नाही, ते नीतिमत्तेनं वागले. पण ज्या आई बापानं योग्य वयात पोरांना फटके दिले नाही, लाडावून ठेवले, त्या पोरांना शेवटी पोलिसांचे फटके खावा लागले. मग मी तेच सांगतोय की पोलिसांना मारल्यापेक्षा आपण मारू ना आपल्या पोरांना, आपण त्यांना योग्य ट्रॅकवर आणू ना, योग्य रस्त्यावर आणू, त्यासाठी काम करू. भगवान श्री तुकाराम महाराज म्हणतात, वाईट पोरं निघाले तर आईबापच जबाबदार आहे. साधू संत म्हणतात तेच जबाबदार, पण चांगले पोरं निघाले तर धन्य माता पिता तयाची या. इतके धन्य, इतके धन्य, इतके धन्य की ज्या आईबापानं आपले पोरं घडवले, सुसंस्कृत बनवले, गावात त्यांच्यामुळे शांतता नांदतीये, धर्म नांदतोय, सुख नांदतोय. असे आई वडील आणि असे पोरं भगवान श्री तुकाराम महाराज म्हणतात धन्यता आहेच. पण माझ्यासारख्यांना जर त्यांची सेवा करायला मिळाली तर मी सुद्धा धन्य. शेवटचं चरण. तुका मन माझा घडो त्यांची सेवा, तुका मन विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला रखुमाई विठ्ठला. विठ्ठला शिवराय विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जिजाऊ आई साहेब विठ्ठल.
जब मेरे राम जी का पावन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी। साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। जब मेरे रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। राम आएंगे आएंगे राम आएंगे। मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे। राम आएंगे तो अंगना सजाऊंगे, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय शिवराय बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा हर हर महादेव बोलेगा। विठोबा रखुमाई आपल्या दुगाव गावातील एक कट्टर हिंदुत्ववादी व्यक्तिमत्व कैलासवासी मनोहर जाधव अर्थात नाना, मनोहर नानांचं हिंदू धर्मावर प्रचंड प्रेम होतं आणि जेव्हा देशात वेगवेगळे वारे वाहत होते, उदाहरणार्थ सर्व धर्म समभाव, सगळे धर्म सारखेचे
अशा पद्धतीचा नेरेटिव्ह देशामध्ये सेट केला जात होता. त्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामधलं छत्रपती शिवराय शंभूराजांचं, ज्ञानोबा तुकोबांचं हिंदुत्व ज्वलंत ठेवण्यासाठी त्या काळामध्ये एक नरसिंह या महाराष्ट्राला लाभला, ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे. आणि बाळासाहेबांच्या विचारांवर प्रभावित होऊन त्या काळामध्ये गावागावात वस्तीमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ते तयार झाले आणि त्या कार्यकर्त्यांमधूनच पुढच्या काळामध्ये शिवसेना पक्ष निर्माण झाला. आणि ज्या शिवसेना पक्षानं या महाराष्ट्राच्या मातीतलं हिंदुत्व टिकवण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला, ज्या काळात सर्व धर्म समभाव असं समाजाच्या मनी मानसी रुजवण्याचं षडयंत्र चालू होतं, त्या काळामध्ये आमचा ढाण्या वाघ गर्जना करून सगळ्या महाराष्ट्राला सांगितलं, गर्व से कहो हम हिंदू आहे. तुम्हाला गर्व वाटला पाहिजे हिंदू असल्याचा, कारण हा धर्म काय काल परवा जन्माला आलेलं षडयंत्र नाही आहे. तर हा हिंदू धर्म काल होता, आज आहे, उद्याही राहणार आहे. आणि जो कालही होता आणि उद्याही राहणार आहे, त्याचा धर्म, त्या हिंदू धर्माचा अभिमान प्रत्येक माणसाला असला पाहिजे. या भावनेतून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी आयुष्यभर हिंदुत्वाचा प्रचार केला. हिंदुत्वासाठी प्रसंगी झळ सोसली, हिंदुत्वासाठी प्रसंगी तोटा स्वीकारला, पण हिंदुत्व आपल्या आयुष्यातलं कधी सोडलं नाही. आणि त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत कार्यकर्ते, मला तर 4-5 सहकाऱ्यांनी सांगितलं की दुगाव गावामध्ये शिवसेना आणण्यामध्येच मनोहर नानांचा सिंहाचा वाटा आहे. नानांनीच शिवसेना पक्ष त्या दुगाव गावामध्ये आणलं, वाढवला. आयुष्यभर पक्षाशी प्रामाणिक राहिले, तत्वाशी प्रामाणिक राहिले, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी प्रामाणिक राहिले. आणि असे कैलासवासी नाना, कपाळाला टिळा असायचा, भेटलेल्या माणसाला जय महाराष्ट्र असायचा. गावातलं अत्यंत जोखमीचं पद नानांनी निभावलं, तंटा मुक्ती अध्यक्ष. सगळ्यात जोखमीचं पद आहे महाराज गावातलं. गावातला सरपंच सुखाते, गावातला ग्रामपंचायत सदस्य सुखाते, सोसायटीचा चेअरमन सुखाते, बाकी डायरेक्टर सगळे सुखाते. कायम तोपेच्या तोंडावर जर गावातला कोणता माणूस आहे तर तंटा मुक्तीचा अध्यक्ष. त्याची अडचण अशी असते, दोन्ही आलेली माणसं जवळची असतात आणि एकाची बाजू घ्यावा लागते. एकाची बाजू घेऊन खरं काय खोटं काय ते सांगावं लागतं आणि मधला मार्ग काढून ते भांडण मिटवावं लागतं. म्हणजे तंटा मुक्ती अध्यक्षाला बहुधा नाराजी ओढून घ्यावा लागते. एक खुश झाला का एक नाराज होतो. पण ते तंटा मुक्ती इतकं मला वाटतं आर आबांची ती संकल्पना आहे. बरोबर बोलतोय मी, चुकत नसेल तर. आबांनी ती संकल्पना आणली होती आणि मी गावोगाव फिरतो. या तंटा मुक्ती ही जी योजना आली आणि गावामध्येच गावातला वाद मिटवायचा, तो पोलीस स्टेशनपर्यंत जाऊ द्यायचा नाही, पर्यायानं न्यायालयापर्यंत जाऊ द्यायचा नाही. त्याचं कारण आहे, एकदा का माणूस कोर्टाची पायरी चढला का आयुष्यातल्या 2 गोष्टी जातात, पैसा आणि वेळ. अनेक परिवार तारखांच्या चक्रा मारू मारू बेजारे निकालच लागत नाही. ती लोक आम्हाला भेटल्यावर म्हणतात, महाराज या तारखांच्या चक्रा हीच आमची शिक्षा आहे. आता आम्हालाच असं वाटत तेव्हा नसतं वाढवलं ते परवडलं असतं. आणि त्या काळामध्ये लोकनेते आर आबांनी ती संकल्पना रुजवली की गावातलं भांडण गावकऱ्यांना मिटवू द्या. ते गावात म्हणजे तंटामुक्ती अध्यक्षाचे तसे उपकार आहे गावावर, त्याच्यामुळं आम्हाला कोर्टाची पायरी चढावी लागली नाही. आणि पण त्या तंटामुक्ती अध्यक्षाला मात्र लोकांच्या शिव्या शाप सहन कराव्या लागतात. पण गाव सुखी राहावं, समाधानी राहावं म्हणून नानांनी ते जोखमीचं पद त्यांच्या आयुष्यामध्ये भूषवलं. इतरही
राजकीय क्षेत्रातील अनेक पदं नानांना भेटली, सगळी मला माहीत नाही, पण निरनिराळी पदं भूषवत असताना नानांनी त्यांच्या आयुष्यातला प्रामाणिकपणा सोडला नाही, त्यांच्या आयुष्यातली धर्मनिष्ठा सोडली नाही आणि पुढच्या पिढीला सुद्धा सांगितलं की पोरांनो, तुम्ही सुद्धा अभिमानच बाळगायचं तर एकनाथराव शिंदेचाच बाळगायचा. आता त्यांचा नातू मला भेटला नानांचा, तो म्हटला माझे आजोबा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते होते आणि मी एकनाथराव शिंदे साहेबाचा कार्यकर्ता आहे. म्हणजे नानांनी घरात पुन्हा धर्मच जोपासायला लावला, धर्मच टिकवायला लावला. आणि अशी नातवंड, त्याच बोरांचा आग्रह होता बापूलाच आणायचा, आणलं. थोडा पाऊस झाला, अडचणी आल्या, पण चला धर्माची आपली सेवा आहे, व्यवस्थित मार्गी लागली. सन्माननीय नानांच्या कैलासवासी मनोहर नानांच्या पत्नी श्रीमती चंद्रभागाताई मनोहरराव जाधव, त्यांचे चिरंजीव श्री संजय मनोहर जाधव, दुसरे चिरंजीव श्री गोरख मनोहर जाधव, चिरंजीव श्री भाऊसाहेब मनोहर जाधव, त्यांची कन्या सौभाग्यवती सुरेखा तुकाराम कसबे, सौभाग्यवती वंदना शामराव पिंगळे, सौभाग्यवती अरुणा पांडुरंग कसबे, सौभाग्यवती स्वाती संजय मुळाने, बहीण श्रीमती हौसाबाई खंडू टर्ले, श्रीमती सुमनबाई निवृत्ती आपसुंदे, सौभाग्यवती गुजाबाई शिवलाल घोडे, पुतणी सौभाग्यवती शोभा बबनराव टर्ले, पुतणे श्री जगनराव यशवंत जाधव, श्री शांताराम मुरलीधर जाधव, श्री रामदास मोतीराम जाधव, त्यांचे नातू चिरंजीव विशाल संजय जाधव, चिरंजीव ओम गोरख जाधव, चिरंजीव आर्यन भाऊसाहेब जाधव, त्यांच्या नाती सौभाग्यवती मानसी विकास जाचक, कुमारी साक्षी गोरख जाधव, कुमारी ईश्वरी भाऊसाहेब जाधव. मोठा हा जाधव परिवार आहे, पण आज तीनही त्यांचे सगळे सुपुत्र, तिन्ही सुपुत्र उत्तम दर्जाचा शेती व्यवसाय करत असताना त्या घरामध्ये धर्म जोपासला जातोय. मी त्यांना विचारलं की बाबा आता तुमच्यात राजकारणात कोण आहे, तर ते म्हटले बापू आम्ही शेती करतोय चांगल्या पद्धतीने, धर्माची कास धरून आहे. त्यांना म्हटलं काय नाही बाबा, शेती उत्तम करा आणि मतदान धनुष्यबाणाला करा, म्हणजे नानांचा वारसा असाच पुढं चालत राहील. एकंदरीत नानांनी जो धनुष्यबाण आपल्या आयुष्यामध्ये अभिमानानं मिरवला, शिवसैनिक असल्याचा अभिमान जगासमोर मिरवला, तोच शिवसैनिक असल्याचा अभिमान पुढच्या सगळ्या जाधव परिवारांना आयुष्यभर मिरवावा, धर्मावर प्रचंड प्रेम करावं. आणि तीच खऱ्या अर्थानं कैलासवासी हिंदुत्ववादी नेते मनोहर नाना तुकारामराव जाधव यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल. आज कीर्तनाच्या निमित्तानं गायन साथ करणारे भजन सम्राट कचरू महाराज क्षीरसागर, भजन सम्राट शशिकांत महाराज कड, भजन सम्राट ज्ञानेश्वर महाराज सहाने व माझे आवडते पखावज वादक फार उत्तम अशा प्रकारची पखावज साथ करतात. धर्माभिमानी मृदंग सम्राट शुभमजी महाराज कड, आपले मनापासून धन्यवाद. पेटीवादक भोर मामा, आपले मनापासून धन्यवाद. सगळ्या टाळकरी आमच्या भगिनी, सगळी भावंड, महाराज मंडळी, चोपदार महाराज, विनेकरी महाराज, पुढे बसलेली महाराज मंडळी, गावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, डायरेक्टर, विरोधी पक्षनेते, आपल्या सर्वांचे धन्यवाद. माता भगिनींचे मनापासून धन्यवाद. व्हिडिओ शूटिंगचे धन्यवाद, साऊंड सिस्टीमचे धन्यवाद, घाडगे मंगल कार्यालयाचे मनापासून धन्यवाद. ज्ञात अज्ञात सगळ्यांचे, या परिवारावर प्रेम करणारी जेवढी जेवढी मंडळी उपस्थित राहिली, आपल्या सर्वांचे धन्यवाद. उत्तर एकच आहे, घरातला हरिपाठ आपल्याला चालू करावा लागल. आता पावसाळ्याचे दिवस आहे, संध्याकाळी काहीच काम नाही, लाईटर राहत नाही, मस्त हरिपाठ घ्यायचे. सासूबाईंनी पुढं मानायचं, सुनबाईंनी मागं मानायचं. सासूबाईला वाचता येत नसेल तर मांडी घालून बसायचं, घरातल्या पुरी मागं म्हणतील, सुनबाईंनी पुढं मानायचा. पण हरिपाठाला सगळा परिवार एकत्र आणायचा, एवढं आपण आजपासून काम सुरू करू. एकही
वैष्णवी हागवण्यासारखं प्रकरण देशात घडणार नाही याची मला खात्री. देशात नाही घडायचं. देशात फक्त आपल्याला घरातला जो संवाद आहे तो संवाद पुन्हा आपल्याला सुरू करावा लागेल. आणि संवाद हरिपाठाच्या निमित्तानंच होणार आहे. हरिपाठ झाला, मस्त ज्ञानोबा तुकोबांची आरती करा, पांडुरंगाची आरती करा, शिवरायांना नमस्कार करा. बघा आपला परिवार पुन्हा जे आपले पूर्वज आनंदाने राहत होते, प्रतिकूलतेत राहत होते हो. पैसा अडका जास्त नसायचा पण घरात समाधान असायचं. आज असं झालंय, पैसा भरपूर झाला, समाधान हरवले. आणि त्याच्यावर पर्याय फक्त हरिपाठ आहे. आणि भगवान श्री तुकाराम महाराज म्हणतात, असे जर सगळ्यांनी हरिपाठ केला तर त्यांच्या आईबाप धन्य आहे. आणि तसल्या हरिपाठ करणाऱ्यांच्या प्रवचन कीर्तन करायला आम्हाला जर मिळाले तर आम्हाला पण आमच्या आयुष्यामध्ये धन्यता आहे. ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल.